नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या कुडताईंचं आणि मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना गायींपासून केली, कारण का मी परत गायींच्या गोट्यात 1 किंवा 2 वेळा तर तुम्हाला सांगितले, नेहमी सांगते मी दिवसातनं जात असते. आणि आता तर का ना एक गाय वेळेला झाली म्हणल्यावर तिला लक्ष तर दिलंच पाहिजे आणि बघितलंच पाहिजे. तर गायी बसल्या होत्या, काय उभा होत्या, पण त्यांचं निवांत टायमिंग चालू होतं. तर कशाला उगाच म्हणजे असं फिरायचं सारखं इकडून तिकडं, तर मग गाय उठून उभा राहते त्या. म्हणून मी काही जास्त वेळ नाही थांबली. तर ह्या ज्या माझ्या गायी दिसतात ना, ह्या गायींच्या प्रत्येकीच्या मागं खूप मोठा संघर्ष आहे. आणि प्रत्येक गाय मी कशी आणली, कशी मोठी केली, कारण का आपल्याकडं भांडवल नव्हतं ना, 1 रुपयाही भांडवल नव्हतं आपल्याकडं. मी पुढं व्हिडिओमध्ये सांगितलंयच तुम्हाला, मी कसा संघर्ष केला आहे ती. तर भांडवल तर अजिबात नव्हतं, पण कशा उभा केले त्या. आणि प्रत्येकीच्या मागं किती संघर्ष आहे. काही गाईला मी सोनं घाण ठेवले, काही गाईला मी सोनं मोडलं सुद्धा अक्षरशः, काही गाईंना मी शेळ्या विकल्या त्या, काय असं म्हणजे प्रत्येकीच्या मागं माझं स्ट्रगल आहे. आणि आता 1-2 गाईंना मी फक्त काय न करता दुधाच्या जीवावर, म्हणजे गाईंच्या जीवावर गाई घेतल्या त्या. तर इकडं ना आपलं महिन्याचं खाद्य आलं तर माझं महिन्यातनं 10 पोती खाद्य आलं आहे आता सध्या. पण काय होतं आहे, आता 10 पोती पण आपल्याला पुरं नाही ती, कारण का आपण थोडंसं वाढवलं आहे आपण आमूनं. आणि तर आणखीन 5 दुसऱ्या हे क्वालिटीची 5 पोत्याची ऑर्डर दिली. तर त्यांनी ना सॅम्पलसाठी मला 1 पोतं आणून दिलं आहे अगोदर. म्हणले 1 सॅम्पल बघा आणि नंतर ना मग दुसरं परत तुम्हाला देतो, त्याचा रिझल्ट पण बघा कसा येतो कसा नाही ती. तर 15 पोती खाद्य लागतं आहे महिन्याला, 10 पोती पुरतच नाही ती. आणि मग मला जी ही माझा गोटा म्हणजे माझा मान, माझा अभिमान, माझी शान ही माझा गोटा आहे. कारण का शून्यातनं विश्व निर्माण करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नसती. आणि आपण एक साधारण आहे, आपल्याकडं भांडवल 1 रुपयाही नव्हतं. मी तुम्हाला पुढं सांगितलं आहे व्हिडिओमध्ये काय ती माझं एकदम. आणि व्हिडिओ ना खरंच स्किप नका करू कुठंसुद्धा, सगळा व्हिडिओ बघत जावा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि एक गरजू महिलांसाठी हा माझा व्हिडिओ. आता प्रत्येक महिला ताईच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येक महिला यूट्यूबचं व्हिडिओ बघते. तर व्हिडिओ बघा तुम्ही, मी नाही म्हणत नाही, पण त्यातनं काहीतरी शिका आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करा. आणि स्वतः 4 पैसे मिळवलं पाहिजे. तर माझं जुगाड बघा इकडं, नुसत्या गायींवरच नाही तर कोंबड्या पण भरपूर पाळल्यात मी. शेळी ही आत्ताच घेतली. असं शेळ्या पाळायच्या, कोंबड्या पाळायच्या. आता ही कोंबडा आहे ना 700 ते 800 रुपयाला आमच्या गावात त्याला रेट आहे. आणि एक कोंबडी 350 ते 400 रुपये रेटनं जाते. 1 अंडं विकायला गेलं तर 10 रुपयाला जातं. आणि कमीत कमी तर मी ना एका गायीपासून सुरुवात केली ती. मी पण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तर सांगतेच की सुरुवात नेहमी ना एका गायीपासूनच करायची, कारण का तर एकदम जर करायला गेलं ना तर सक्सेस होत नाही. आणि मग आता माझं आजचं सांगणं ना माझ्या ताईंवरच आहे, कारण का आपल्या ज्या ताई असतात ना त्या बघा तुम्ही, कमी क्षेत्र असतं आणि मग ते असं बाहेर कामाला जातात ना, 300 रुपये 250-300 रुपयेच रोजानं जाते त्या ताईंसाठी आजचा माझा व्हिडिओ आहे. तर त्या ताईंना मी सांगते की ताई, असं बाहेर तुम्ही जे रोजानं दुसऱ्याच्या जाताना त्याच्यापेक्षा तुम्ही एकच गाय घेऊन बघा. आणि ती गाय सांभाळत तुम्ही परत दुसरी, आणि 1 गाय घेतली म्हणजे एकच गाय सांभाळत नाही आपण, तिथं शेळी पाळायची, कोंबड्या पाळायच्या. माझ्याकडे कोंबड्या पण आहेत, मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये कोंबड्या पण दाखवलेल्या आहेत त्या. आणि शेळी पण घ्यायची. आत्ता मी माझी शेळी आता तुम्हाला एक दिसती नवीन दाखवली म्हणून तुम्ही म्हणसाल, पण नाही, पहिल्यापासून माझ्याकडे शेळ्या आहेत. त्या मी शेळ्यांचं पण भरपूर उत्पन्न घेतलं आहे. पण काय झालं, 1 गाय घेतली आणि गायीच्या पेमेंटला अडचण आल्यामुळं मी काय केलं, शेळ्या विकल्या. जवळजवळ 30 ते 35 हजार माझं बोकड पाटी शेळ्यांचं झालं. आणि शेळी एक होती, ती शेळी माझ्या मुलीला दिली. मग माझ्या शेळ्या मोडल्या. मग आता तिला दिलेली शेळी तिला नंतर कशी मागायची म्हणून मी मागितलं नाही, म्हणून ही परत मी छोटी सुरुवात केली. तर तुम्ही म्हणसाल आत्ता शेळ्या करायला, तर भरपूर शेळ्या पाळल्यात म्या. आणि शेळ्यांचं पण भरपूर असतं. आणि आपण मग आपलं घरचं रानातलं बघायचं, परत गायींचं बघायचं. आणि ही गाय 1 गाय घेतली की ती गाय फेडायची, ती गाय फिटली की नंतर दुसरी गाय घ्यायचा प्रयत्न करायचा.
आणि असं हळूहळू हळूहळू आपलं वाढवत जायचा व्यवसाय. तर घरी बसूनच व्यवसाय करायचा. अजिबात लोकांच्या शेतात किती जरी काम केलं तरी ती शेतकरी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की काम भरपूर झालं आहे तुम्ही आता बसा. बघा तुम्ही ती शेतकरी किरकिर करणार, ती म्हणणार आज कामच केलं नाही, बायका कामच करत नाही, ते असं आपल्याला त्यांचं बोलणं खावं लागतं. आणि त्यांचं बोलणं खाण्यापेक्षा आपण स्वतः मालक व्हायला जायचं. स्वतः म्हणजे आपण एक गाय घेतली, त्या गायवरनंच आपला व्यवसाय हळूहळू हळू वाढवायचा. तर बघा मी पण पहिलं तीच करत होती. मी पण दुसऱ्याच्या शेतात 1-2 वर्ष तरी काम केलं आणि 1-2 वर्ष काम केलं, पण मी असं नाही केलं. पहिल्यांदा म्हैस घेतली. म्हैस फक्त त्यावेळेस एवढं दर पण नव्हतं. 10,500 रुपयाला म्हैस घेतली होती. आणि ताई तुम्ही आता म्हणसाल आमच्याकडे पेमेंट नाही, तर असं ॲडजस्ट करायचं. आता मी माझं सांगते, त्याच्यावरनंच तुम्ही अंदाज लावा. 10,500 रुपयाला म्हैस होती. तर ती म्हैस ना ती पण माझ्याकडं 10,500 पण नव्हतं. माझ्या चुलतेच्या घरी गेली आणि त्यांना सांगितलं, व्यापार करत होते माझं चुलतं. तर मला माझी मुलं पण आता दूध पितात दोन्ही पण, एक मुलगा आणि एक मुलगी, दोन्ही पण दूध प्यायची. तर मी दुसऱ्याच्यातनं ना 1/2 लिटर दूध विकत आणायची. तर ते एका टायमिंगला संपून जायचं. संध्याकाळी आपली परिस्थिती नव्हती की 1 लिटर दूध आणून आपल्या मुलांना पाजायची, कारण का आपण कमवतच नव्हतो ना काय. तर मग मी चुलत्याला सांगितलं, तुम्ही व्यापार करता म्हणल्यावर थोडंफार मला उधार, थोडंफार रोख माझ्याकडे जेवढं होतं आहे शक्य तेवढं मला द्याचाल का म्हैस घेऊन. तर माझं चुलतं बोललं हां चालतंय. आणि मी माहेरी गेली, चुलत्याला तसं सांगितलं. आणि परत इकडं आली ना, मला 15 दिवसात अक्षरशः, त्यावेळेस कुठं मोबाईल आणि फोन तर होतं सांगा, डायरेक्ट म्हैसच भरून घेऊन आलं घरी. आणि सांगितलं, म्हणलं मला 5,000 दे. पण त्यावेळेस 5,000 म्हणजे लई मोठी गोष्ट होती. तर 5,000 पण नव्हतं माझ्याकडं. म्हैस घेऊन आलं, उतरवली. मला सांगितलं 10,500ची म्हैस आहे, 5,000 आत्ता दी आणि 5,500 मी भरतो, तू मला परत तुझ्यापाशी आल्यावर दी. मग आता तेवढं 5,000 पण द्यायला माझ्याकडे पैसे नव्हतं. तर काय केलं तुम्हाला मी जुगाड सांगते. मी पहिलं बघा, लग्नात आपल्याला माळ घंटण मला घातलं होतं माझ्या सासऱ्याने. मी अक्षरशः ना ती माळ नेऊन ठेवली आणि त्या माळावर 5,000 रुपये घेतलं आणि ती 5,000 माझ्या चुलत्याला दिलं. आणि दिल्यानंतर मग आता राहिला 5,500चा प्रश्न. तर म्हणलं ही मी चुलत्याला, त्यांनी मला 2 महिन्याचं टायमिंग दिलं की 2 महिन्यात तू कधी पण दी. तर मी काय केलं, नंतर ना माझं वेलेली म्हैस होती, तिला रेडी झालेली होती खाली आणि लगेच दूध चालू होतं. मग वैरण पेंड खाऊ घालायला लागलं की तिचं 1 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर, 2 लिटरपर्यंत म्हैस दूध देत होती. मग आता बघा, घरात दूध असलं आणि बाहेरचं विकत आणलं की खरंच एवढा फरक पडतो ना, काय विचारूच नका. तर मुलं अक्षरशः 1/2 लिटर दूध दिवसभर संपवं नाही ती. मग मी 1.5 लिटर दूध विकत म्हणजे घालायला लागली असं बाहेर. मला त्यावेळेस 12 रुपये रेट होता. आणि मग तिथं कळालं, जिथं म्हणजे हॉटेलमध्ये दूध घ्यायची माझं, तिथं कळालं की ह्यांनी बिशी केली 500 रुपये महिन्याला. तर मग म्हणलं माझं पण भरा. आता मला येणं चालू झालं ना, कारण का दुधाचं महिन्यातनं 500 रुपये आरामशीर भेटते. तर मग 500 रुपयाची बिशी केली आणि बिशी करून 5,000ची बिशी होती. म्हणलं बास, माझ्या म्हशीचं पैसे फिटलं ना बास, मला काय नंतर सोडवूया आपण, आपल्याच हातात आहे. म्हणजे परत 2 महिन्यात चुलत्याचं तर पैसे गेलंच पाहिजे. तर आणि नशीब तर एवढं चांगलं बघा, पहिला नंबर त्यांचा चालू होता, पहिल्या नंबरला 500 रुपये भरला आणि मला दुसऱ्याच नंबरला 5,000ची बिशी लागली ना. दुसऱ्याच दिवशी मी माहेरला गेली. माझ्या चुलत्याचं 5,000 मी ना फक्त 15 दिवसात परत केलं. एका महिन्यात परत केलं. कारण का पहिल्या महिन्यात लागली नाही आणि दुसऱ्या ह्याला लागली तर लगेच चालू झालं ना, त्यामुळं एक महिना कंप्लीट झालता म्हशीला आणून. तर मी एकाच महिन्यात ती 5,000 रुपये चुलत्याला घेऊन गेली. चुलतं पण माझं खुश झालं. म्हणजे कसं काय म्हणलं, लगेच तुझ्याकडे पैसे त्यावेळेसच नव्हतं ना, आता कसं काय. तर सांगितलं त्यांना स्टोरी की मी बिशी केली म्हणून आणि त्या बिशीचं मला पैसे लागले. तर असं काहीतरी जुगाड करायचं, थोडंसं डोकं चालवायचं. आपल्याकडं कुणाकडेच पैसे नसतात. माझं उदाहरण मी सांगितलं, कुणाकडेच पैसे नसतात. तर असं काहीतरी थोडंसं करायचं आणि एक गाय उभा करायची. एक गाय उभा राहिली ना, तुम्ही 100% यशस्वी होणार. तर तुम्हाला सांगते, आज 5,000 रुपये द्यायला नव्हतं, विचार करा तुम्ही. आणि 12 रुपये लिटरनं दूध विकायला चालू केलं.
आज 5,000 रुपये द्यायला नसणारी महिला आज महिन्याला 1.5 लाख रुपये पगार घेते, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा. मग माझ्यासाठी खरंच ती मोठी गोष्ट झाली. तर मला ना 10 दिवसाचं पेमेंट 50,000 रुपये. तर मी खोटं सांगत नाही, तुम्हाला मी पगार आली ना त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवेल. मला वाउचर आला की, कारण का मग ऑनलाईन पेमेंट येतं. आता पेमेंट काय असं रोख देत नाही, ती ऑनलाईन टाकते ती. तर वाउचर येतं दुधाचं, त्या वाउचर तुम्हाला मी 100% व्हिडिओ बनवणार त्याच्यावर. 10 दिवसाचं माझा मी हिशोब केला आहे ना, तर मला 10 तारखेला 50,000 रुपये पेमेंट भेटणार आहे गायचं 10 दिवसाचं. आज आपली परिस्थिती कुठं होती आणि कुठनं आपण कुठं पोचले. तर माझ्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे. ताईंना माझं नक्कीच हे सांगणं आहे की बाहेर दुसऱ्याच्या शेतात राबू नका. किती जरी राबलं तरी आपल्याला कोणी, आणि त्रास किती आहे, पहाटे 4 वाजल्यापासून उठायला लागतं आणि संध्याकाळी बघा 10 वाजेपर्यंत त्या ताईला सुख नसतं. अशा एकदम अशा बऱ्याच महिला आहेत अशा बाहेर कामाला जाणार आहे, पण त्यांच्यासाठी खरं तर माझी तळमळ आहे. आणि खरंच नक्कीच माझा व्हिडिओ बघा. तर चला, व्हिडिओ पण खूप मोठा व्हायला लागला. आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते पण सांगा मला. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करत जावा माझ्या व्हिडिओला. तर चला, माझ्या मनापासून एकदा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.